दिगंबर जैन कासार समाजाचे 7वे अधिवेशन सांगली येथील वरद मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले। प्रारंभी संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली। त्यावेळी संस्थेचे मार्गदर्शक डी.ए. पाटील यांनी समाजाला एकत्रित करण्याबाबत मार्गदर्शन करताना कोकणात डोरले आणि विजय अण्णा यांनी चांगले काम केल्याचं सांगितलं। अखिल भारतीय जैन उपजाती महासंघाचे सदस्यत्व दिगंबर जैन कासार संस्थेला मिळाल्याची माहिती देखील डी.ए. पाटील यांनी दिली। अधिवेशनात समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर विविध ठराव संमत करण्यात आले। अधिवेशनात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे आणि विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकातील अनेक समाज बांधव उपस्थित होते। आज कासार समाज हा प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात आहे। एक वेळ दक्षिण भारतीय सभेचा मेंबर नसेल, परंतु कासार समाज मात्र सगळ्याच खेडेगावात आहे आणि तो समाजच खरं तर दक्षिण भारतीय सभेचा मेंबर असेल किंवा दक्षिण भारतीय सभा असेल, दिगंबर जैन समाज असेल, त्याचा घटक म्हणून प्रत्येक गावात आहे। आज तो दक्षिण भारत जैन सभा आपण म्हणतोय, परंतु काही राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आणि काही गावांमध्ये दक्षिण भारत जैन सभा आहे। परंतु आता हा कासार समाज मात्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आहे। तुमचं अधिवेशन वाशिमला झालं, पण वाशिमला आमची दक्षिण भारत जैन सभेची शाखा किंवा काही ऑफिस नाही। नागपूरला झालं, तिथेही आमची शाखा नाही। खाली आंध्रमध्ये आणि तिथे स्वतः समाजाची एकत्रित करून जैन समाजाचं अस्तित्व कोण टिकवत असेल तर तो कासार समाज टिकवत असं म्हणून टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।